नमस्कार मित्रांनो, ई पीक पाहणी 2025च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025च्या ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हवामानाची अडचण लक्षात घेऊन पावसामुळे अनेक शेतकरी वेळेत नोंदणी करू शकले नाहीत किंवा काहींना तांत्रिक अडचणीमुळे पीक पाहणी करता आलेली नाही. तर अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती की मुदतवाढ करण्यात यावी. एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता पीक पाहणी करण्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत. जर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल तर कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे शासनाने आता सांगितले आहे. तर ही ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, शासनाने काय परिपत्रक जाहीर केले आहे ते जाणून घेऊयात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने काय सांगितले ते बघा. दिनांक 12/9/2025 खरीप हंगाम 2025 करिता शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीस मुदतवाढ देण्याबाबत उपयुक्त संदर्भीय पत्रान्वये दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 खरीप हंगाम 2025 करिता ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी इत्यादी कारणामुळे शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी करू शकले नाही. या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 या 6 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई पीक पाहणी दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे परिपत्रक आहे ते शासनाने जाहीर केले आहे. मुदतवाढ करून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी वेळ दिलेला आहे. जर तुम्हाला कशा प्रकारे ई पीक पाहणी करायची असते ते माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या शेताची ई पीक पाहणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती होती. आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.